माझ्यासाठीच आहे ना. प्राइस सर्वांसाठी असतात, पैसे फक्त तुमचेच आहेत. ओके, आरामात आरामात. हं. हो, काय मस्त वाटते शनूची पप्पा. तुली 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 धंगलंग तकलंग धंगलंग तकलंग. हे बघा, शनायाला पावसात खायला किती छान वाटते. शनाया, गुड मॉर्निंग मंडळी. पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आता 2 दिवस अगदी मस्त जाणार आहेत आमच्यासाठी, कारण आमच्या पप्पाला सुट्टी आहे. त्यामुळे हा, माहिती नाही तुला, पण तुझी एक्झाम आहे. आणि ह्या गुंड्याला ना नुसता तुपातला दुधातला रवा इतका आवडतो. साखरेचं जेवढं अवॉइड करेल तेवढं तिला जास्त आवडायला लागलं असं वाटतं मला आता हल्ली. आणि इतकं स्पीड आहे ना, एक घास दिला की दुसऱ्या घासाची तयारी करेपर्यंत तोंडाचा घास संपलेला असतो. काय बोलायचं. किती खुश आहे. थोडाच वेळ नाही देऊ, एक घास बघा कसं करते. फिनिश तोंड बघा आमचं. तुझी ऍक्टिंग करते मी गुंड्या. आता देऊच नको त्याला. नाही. नो बाबा, आईला नाही बघवतो हे. पप्पा, तुमच्यासाठी एक गोष्ट आहे. काय? आमच्याकडे काय दाखवते. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज म्हणजे तुमच्यासाठी काय घेतलेले नाहीये. तुमचे पैसे आम्ही घालवले. शणू दाखवेन. शणू, चला. घाईमुळे ना पप्पांना अर्ध समजलेलं आहे की आपण काय आणले. आपले पप्पा तेवढे हुशार आहे. नाहीतर आमच्या शणाचं चाललेलं आहे, मी खोलणार, मी दाखवणार. ह्याच्यावर पप्पांना समजलंय की काहीतरी आणलेलं आहे. माझ्यासाठीच आहे ना. तुम्ही तुमच्यासाठी आणायचं, मला म्हणायचं माझ्यासाठी सरप्राईज. नाही, आपल्या घरातले सरप्राईज असेच असतात की जे सरप्राईज सर्वांसाठी असतात, पैसे फक्त तुमचेच आहेत. हे सरप्राईज असतात. काय बघू ना. आता आम्ही अशा पद्धतीने त्याला ठेवलेलं आहे की तुम्ही बघू नाही शकत आणि पटकन तुम्हाला दिसू नये. तर बघा, तुम्हाला दाखवते शनायाने आम्ही कसं ठेवलंय ते. दाखव शनाया, कुठे ठेवलंय. आम्ही गॅलरी मध्ये हे आम्ही ह्याच्या खाली ठेवले, रेनकोटच्या खाली. काय आलंय. पप्पा लय हुशार. जा पप्पा, तुम्ही आमचा सरप्राईज सगळा चक्काचूर केला. असं करायचं असतंय का. तुम्ही ऍक्टिंग तरी करायची. हे काय. सो फ्रेंड्स, ह्याच्यात काय आणले ते तुम्हाला दाखवतो. आणि बऱ्याच दिवसांचा माझा जो इंतजार होता तो खतम झालेला आहे ना. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणत होते की मला इतकं ते गबाळ्यासारखं वाटतंय ना ते गॅलरीमध्ये. आणि इतकं चांगलं घर, इतकी चांगली गॅलरी, प्लस एवढा छान व्ह्यू. आणि त्याच्यामध्ये ते कपडे असे लटकायचे ना, आणि ते कपडे थांबत पण नव्हते एका ठिकाणी. जेवढं किती पण त्याला चिमटे वगैरे लावते, थांबायचे नाही. मला असं वैतागायचं ना. आणि त्याच्यासाठी आम्ही एक गोष्ट मागवलेली आहे. ती गोष्ट आहे, आणि ती गोष्ट तुम्ही आता ओळखून गेला असाल तर आम्ही काय आणलेलं आहे ते. चला डायरेक्ट आपण बघूयातच काय आहे ते. हे बघा, गुंडा पण आहे आमचा. पप्पा आणि पप्पा हे सरप्राईज तुमच्यासाठी आहे, कारण पैसे आम्ही तुमच्याकडचे घेऊन पे केलेले आहेत. ओके पप्पा, ओके. आरामात. व्हॉट इज दिस. तर या गोष्टीसाठी मी जवळपास 15 दिवस वेट केलेला आहे. आणि पहिल्यांदा एवढ्या वेळा बुकिंग करून सुद्धा ही गोष्ट बुक होत नव्हती. शिवाय ती कॅश ऑन डिलिव्हरी पण होत नव्हती. आणि दिस इज अवर स्टँड. पण कलर चेंज आलाय. मला हा पर्पल नव्हता पाहिजे होता, मला ब्ल्यू पाहिजे होता. मला ब्ल्यू पाहिजे होता. मी पर्पल बुकच नव्हता केला, पण त्यांनी पर्पल पाठवलंय. शनू, तुला आवडला. हां, बरं, इट्स ओके. आता घरात आमच्या सगळं ब्ल्यू झालेलं आहे. तुम्ही बघा, सगळं ब्ल्यू. त्यामुळे आम्ही पर्पल आला तर इट्स ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे. स्टँड हो, तुम्ही जॉईन करू शकता. मी छानाचा स्टडी घेते तोपर्यंत. ओके. हां, त्याला बघत काम करायचं.
त्या गुंड्याला बघणं तुमचं काम. ते नवीन खेळणं आले नवीन आहे इशू. बघ बघ काय आहे इशू. काय झालं थांब मी काढतो ते. लोक आता मी भिजले तर तुम्ही नका काढून राहून द्या. हे असे अपघात होते म्हणून मी स्टँड घेतलाय. येत ना फटाफट तू पण एवढं हळूहळू घेतते. तुलाच भिजायचं मला माहिती आहे आम्हाला. तुला मुद्दाम भिजायचंय. अगे छोटं छोटं ते कागद घे कागद घे मस्त. अक्षरशः अशी अवस्था होती खरं पावसामुळे. आणि ते स्टँड घ्यायचं ते कारण होतं. कारण किती गॅलरीमध्ये सकाळपासून सुकलेले कपडे 2 मिनिट लेट झालं म्हणून बघा ही अशी अवस्था माझी आणि कपड्यांची झाली. आणि खरं म्हणून तर ते स्टँड मागवले. मम्मा मी जाऊ भिजायला. जाऊ दे बाबा पाऊस खूपच दिसतोय. मी आपला वापस येते. कसं वाटलं मम्मा भिजून? मी लहानपणी जेवढी पावसात भिजायची बाबा. आता मोठ्यापणी कधी पावसात भिजतली नाही. पण ह्या कपड्यांच्या नादात मी भिजते अशी. आता माझी सोय झाली मस्त. आज हे लास्ट दिवस होता पावसात भिजायचं आणि कपडे पण भिजायचे आणि मी पण भिजायचं. आता आजपासून भिजणार नाही आम्ही दोघं पण. चला ओके बस. तर ना मंडळी ह्या स्टँडसाठी मी खरंच खूप वेट केला होता. आणि मी विचार करत होते की कधी येऊ. कारण मला माझं जे बजेट असतं ना मी तुम्हाला सांगितलं की मंथली बजेट हँडल करायचं असतं. आणि यावेळेस विचार करत होते घेऊ का नको. पण कपड्यांची अवस्था आणि ती पावसांची अवस्था बघून असं वाटलं की नाही आता घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी ते घेतलेलं आहे हे स्टँड. आणि फायनली आलंय की 15 दिवसाच्या वेटिंग नंतर आलेलं आहे. तर ह्याची क्वालिटी हे कसं जॉईन करायचं हे सर्व तुम्हाला मी दाखवते. आणि जर मंडळी तुमच्याकडे पण पाऊस जास्त आहे आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सिटीमध्ये तर स्टँड खरंच पाहिजे. फक्त मला याच्यामध्ये कन्फ्यूज होतं की मी स्टँड कोणत्या प्रकारचं घेऊ. म्हणजे की जे लॉंग असतं ना ते आणि एक उंच असतं. तर लॉंग मी नकोच बोलली कारण लॉंगनं जास्त जागा खाते आणि कपडे पण शिवाय कमी बसतात. जे उंच असतं ना आपल्या मुंबई पुण्यासारखी जी घरं असतात तिथे खूप कमी म्हणजे कमी जागेची घरं असतात. आणि अशामध्ये जर आपण त्याला स्पेस एवढा दिला तर मग ते जागा अपुरी पडते. आणि शिवाय याला ना या स्टँड पण आहेत बघा तुम्ही. व्हील असल्यामुळे ना खरंच खूप बरं पडते. स्टँड आपण पटकन गॅलरीत नेऊ शकतो आणू शकतो. बरं चला आता पहिलं हे स्टँड जोडायची प्रोसेस बघूयात. यांनी सर्व पाईप्स वगैरे दिलेत मस्त सगळं व्यवस्थित अरेंज करून दिले. आणि क्वालिटी पण चांगली वाटते. आता हे बुक करताना मी साधारणतः एक 1700 रुपयाचं पण स्टँड होतं. ह्यांचंच होतं TNCचं. आणि हे पण होतं की 1295ला. तर मला हे 1250ला मिळालेलं स्टँड आहे. आणि मी ही फ्लिपकार्टवरून परचेस केलेलं आहे. फ्लिपकार्टवरून त्याची क्वालिटी वगैरे पण छान वाटते. कारण हे पावसाळ्यातच फक्त वापरलं जाणार आहे की आधेमध्ये पण वापर. आता मला असं वाटतं की मी वर्षभर हे वापरेन कारण ते कपडे वगैरे ठेवायला नको वाटतंय. तर बघा हे व्यवस्थित करतायत आता यांचं चाललंय बघा. ओ बसतंय का व्यवस्थित? क्वालिटी कशी वाटते? क्वालिटी चांगली आहे. आता वापरल्यानंतर कळेल. ओके चांगले. हे बघा गुंडा तू पण काहीतरी हेल्प करतो का? पाईप नाही पाईप बघून घ्या. पाईप खाली कोणते त्याच्यावरती दिलं असेल ना. याच्या बुक पण दिले त्यामुळे आपण कशा पद्धतीने जॉईन करायचं हे सगळं तिथं दिलेलं आहे बघा. आणि हे रॉड वगैरे मोकळे येतं त्यामुळे बॉक्सला आपल्याला बरं पडते. मला वाटतं हे मोठ्या पाईप्स खाली आहेत का? ह्या मोठ्या नाही हे घ्या. तर तुम्ही तुमचं काम करून घ्या. आपण फायनल स्टँड जे जॉईन झाल्यानंतर दाखवू. याच्यासोबत हे बुकलेट येते त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित बघून जॉईन करू शकतो. तर हा पूर्ण सेट आलेला आहे. ओके. ओहो काय मस्त वाटते शनूजी बाप्पा. आहे तर आहो तुमच्या आणि माझ्या हाईट पेक्षा पण वरती गेलं हे है ना. केवढं भारी वाटतं यार. हे तर मंडळी जसं तुम्हाला दाखवलं
त्या पद्धतीने हे स्टँड जॉईंट केलेलं आहे आणि खूप सोपं आहे जॉईंट करायला. तर त्यांनी हार्डली 10 मिनिटामध्ये हे स्टँड जॉईंट करून घेतलं. पण हे वरचा जो पार्ट आहे ना तर तो मला समजला नाही तो कशासाठी दिलेला आहे. जो पाईप्स वरती सर्वात दिसत आहेत ना तर माझी हाईट साधारणतः 5 फूट 4 इंचाच्या वरती आहे आणि याची हाईट माझ्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे तुम्ही गेस करू शकाल की याची हाईट किती असेल. तर हे जास्त मला का आवडलं कारण यातला ना स्पेस जास्त लागत नाही. हे उंच असल्यामुळे ना याला आपल्याला खालचा जो स्पेस आहे फ्लोअरचा तर तो खूप कमी घेतो आणि शिवाय याच्या बाजूला हँगर वगैरे आहेत. त्यामुळे मी ठरवलेले की अशाच पद्धतीचं घ्यायचं आणि शिवाय याला जास्त कंपार्टमेंट आहेत. म्हणजे खालचं मध्ये आणि वरती पण आहे आणि त्याच्यावरती पण एक आहे. शिवाय खालच्या साईडला आपण शूज वगैरे पण ठेवू शकतो. त्याला खाली व्हील आहेत मस्त त्यामुळे ते कॅरी करू शकतो. इकडे तिकडे पटकन पाऊस आला गॅलरीमध्ये ठेवलं तर पटकन आपण आणू शकतो. त्यामुळे मी अशा पद्धतीचं स्टँड चॉईस केलेलं आहे आणि ही माझी चॉईस होती. मला खूप आवडलं. फक्त मी कलर याच्यामध्ये ब्ल्यू जे बुकिंग करताना केला होता तर तो येताना पर्पल आलाय. पण इट्स ओके काय नाही मला याच्याविषयी काहीच अडचण नाहीये. मला माहिती काय कळतच नाही. तुझे कपडे सुकत घालायसाठी आणले हे सगळं. माझे चुचूचे कपले ना माझे चुचूचे कपडे चुचूचे कपले मी पण खुश झाले. छान आहे बघा भरपूर कपडे बसत आहेत. इझी टू कॅरी आहे आणि मस्त आणि लाईट वेट आहे बघा. शर्ट सुद्धा उचलू शकते एवढं लाईट वेट आहे. तिथं नाही उतलायचं पाय पाय पकडायचे. आणि इकडे हे कशासाठी असेल त्याचं काय तिथे माहिती. पण कपडे सुकवायलाच आहे. तुली 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 धंगलंग तकलंग धंगलंग तकलंग धंगलंग तकलंग धंगलंग तकलंग धंगलंग तकलंग. डान्स करा डान्स करा तुमचं फेवरेट म्युझिकवर करा. चला चला चला. अरे अरे ओ ओ इशू तुला डान्स करायला आवडतो इशू. इशू हे इशू तू चालणार कधी सांग. मोकळा सोडून कधी चालणार. कधी चालणार सांग. गुंडा किती दिवस असाच पकडून पकडून उभा राहणार आहे. कृष्णा झाला आम्ही बचलोच आता तर आम्ही बचलोच. पप्पा पप्पा पापा कुठे आहेत. पापा इशू पापा 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 आमचे झोपलेत बघा. अजून बेडवरती बेडशीट अंतरायचं आहे. इशू आमची किती वेळा सू करते बेडवरती सगळा ओल्लं ओल्लं करते आणि पावसामुळे सुकतच नाही आहे. त्यामुळे आम्हाला हे सगळं असं अरेंज करावं लागतं. गादी सुकवावी लागते. गादी कशी सुकवणार मग इशू. बाऊ या या इकडे या 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 या. शनायाला पावसात खायला किती छान वाटते. शनाया बटाट्याची भाजी आणि इकडे रवा केक पण घेतलाय आणि हातातच बसून खातायत मॅडम. आणि हा गुंडू बघा तिला खालून दीदी मला पण दे ना दीदी मला पण दे ना म्हणून इथे बसलाय. पाऊस बघा इशू इशू पाऊस बघा. चला पाऊस या या पाऊस कसा येतो बघा. हो बघा कसला पाऊस यायला लागलाय. समोरच्या आमच्याकडे डोंगर पण आहे तर डोंगर दिशेने असे झाले. एवढा पाऊस आला जोरात. प्रत्येक व्यक्तीला असं नवीन गोष्ट आल्यानंतर जी क्रेज असते ना तशी मला पण क्रेज आहे. आणि हे स्टँड आणल्यानंतर कधी एकदा याच्यावरती कपडे सुकत घालेलं असं झालेलं. त्यामुळे मी इथे सगळे कपडे वगैरे सुकत घालून घेतले आणि टॉवेल्स वगैरे पण मी बाहेर लावायचे ना तर ते सुद्धा लावून घेतलेले आहेत. आता जे कपडे जाड आहेत तर ते बाहेरच्या साईडला टाकले तर आणखीनच बेटर की चांगल्या प्रकारे सुकतील. आणि आतमध्ये मी असे छोटे छोटे कपडे वगैरे टाकणार आहे. खालचा कप्पा अजूनही रिकामा आहे ज्याच्यावरती आणखी कपडे बसू शकतात आणि ते मी अजून घालणार पण आहे. हे कालचे कपडे होते की जे सुकलेले नव्हते आणि खरं म्हणायचं गेलं तर आपल्याला ना हे स्टँड वर्थ आहे बरं का. पैशाच्या हिशोबाने 1250 रुपयाला मला हे भेटलं खरं. पण खरं वाटतं की आपली जी कटकट होत होती जी प्रॉब्लेम आहेत ना तर कारण काय होतं की छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला खूप इरिटेट होतं आणि त्यामुळे आपल्याला दिवस खराब जातो किंवा चिडचिड होते. तर याच गोष्टी वेळोवेळी मिटवल्या ना तर आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी आपल्या घरामध्ये शांतता टिकवण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी खरंच आपल्याला चांगला अनुभव देऊन जातात. तर अशा पद्धतीचे हे स्टँड आहे आणि मला खरंच खूप आवडलं. तर याचे रिव्ह्यू जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर कपडे वगैरे पूर्ण सुकवून वगैरे घेतली आणि संध्याकाळी जरी हे लावलं फॅनच्या खाली मस्त ठेवलं तरी जमून जातं. आता हा वरचा जो भाग आहे तो कशासाठी यूज केला जातो हे जर कोणाला माहिती असेल ना तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. इकडे हँगर आहे यांचे कपडे वगैरे मस्त अडकवले जात आहेत. आणि हा होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि तुम्ही कुठून बघता हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि चला भेटू नवीन नवीन व्हिडिओसोबत. मस्त रहा. बाय बाय.